सुषमा अंधारे या आता फलटण पोलीस स्टेशनकडे रवाना झालेल्या आहेत। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांची भेट त्या घेणार आहे। एसआयटीच्या प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवरती अंधारेंनी आक्षेप घेतलेला आहे। तर सुप्रिया सुळे आज महिला डॉक्टरच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झालेल्या आहेत। तर अंधारे आता फलटण दौऱ्यासाठी रवाना झाल्या असल्याचं कळतंय। या दोन मोठ्या घडामोडी आहेत। सुषमा अंधारे फलटण पोलीस स्टेशनकडे रवाना झाल्या, दुसरीकडे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे बीडमध्ये दाखल झालेल्या आहेत। अंधारे आज फलटणमध्ये दौऱ्यावरती आहेत आणि या पार्श्वभूमीवरती फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। अंधारे सकाळी 10:30 वाजता फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये येणार आहेत। फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आजची एक सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आज या ठिकाणी उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। गेल्या काही दिवसापासून या प्रकरणामध्ये जी काही राजकीय पुढाऱ्यांची नावं जी चर्चेत आलेली, यामध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्याबाबत त्यांनी वेगवेगळे आरोप केले होते। अनेक नेत्यांनी त्यांच्याबाबत आरोप केले होते। मात्र आज स्वतः सुषमा अंधारे ज्या आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। त्यांनी ज्या ज्या लोकांच्या बाबत पुरावे या प्रकरणामध्ये सादर केले होते त्या लोकांना देखील या ठिकाणी त्या घेऊन येणार असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबतच आज उबाटा गटाचे कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावे याबाबत देखील त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालवडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। महिला आयोगावरची व्यक्ती राजकीय फायद्यासाठी एखाद्यावर गलिच्छ टीका करते असं अंधारे म्हणाल्या। फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी महिला आयोगावरती हा निशाणा साधलेला आहे। महिला आयोग ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे। महिला आयोग, मानवाधिकार आयोग, ह्युमन कमिशन आणि विमेन कमिशन फार महत्त्वाच्या संस्था आहेत। पण सध्या जी व्यक्ती याच्यावर काम करत आहे आणि ज्या पद्धतीचं काम करत आहे, ही जर सगळी कार्यपद्धती बघितली तर हा महिला आयोग नाही, हा महिला आयोग आहे का असं वाटायला लागले। महिला आयोगावरची व्यक्ती ही आपले पॉलिटिकल प्रिव्हिलेज टिकवून ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त एखाद्या व्यक्तीवर अत्यंत गलिच्छपणे टोकाची टीका करते।